बातमी अकोल्यातून आहे। अकोला मनपामध्ये सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स सध्या पाहायला मिळते। भाजपला रोखण्यासाठी सध्या सर्वच राजकीय पक्ष एकत्रित येत आहेत। प्रकाश आंबेडकरांनी ही माहिती दिली, मात्र अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल असं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणतात। अकोल्यामध्ये वंचित आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, ठाकरेंची शिवसेना, भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आणि अपक्ष नगरसेवकांची अकोल्यामध्ये डिनर डिप्लोमसी सध्या पाहायला पडली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण, शरद पवारांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, एमआयएमचे पदाधिकारी आणि 30 पेक्षा जास्त नगरसेवक सुद्धा उपस्थित होते। अकोला शहराबाहेरच्या सिटी स्पोर्ट्स क्लब इथे ही बैठक झाली। त्यामुळे अकोल्याचा राजकारणातील मोठी घडामोडी या ठिकाणी होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। अकोल्यामध्ये भाजपला रोखण्यासाठी वंचित आणि एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे दोन्ही राष्ट्रवादी, भाजपचा बंडखोर अपक्ष नगरसेवक एकत्र येणार असल्याचं आंबेडकर म्हणाले। सगळे भेटायला आल्यानंतर मी त्यांना म्हटलं, तुम्ही आपसात चर्चा करा, आपसात पहिल्यांदा जुळतंय का बघा। एक सगळ्यांनी म्हटलं होतं, एकमेकाला विश्वास द्या की भारतीय जनता पक्षाच्या विरोधाच्या आघाडीबरोबर आपल्याला जायचं आहे। हा विश्वास एकमेकाला दिलात तर पुढची चर्चा होऊ शकते। म्हणून आज नो बातमी, गोड बातमी असेल किंवा कडवट बातमी असेल, 11 वाजता मी आपल्या सगळ्यांना सांगतो। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊन माझ्या सहकारी वर्षा मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। वर्षा, अकोल्यामध्ये नेमकं काय घडतंय? कारण सर्वच राजकीय जे विरोधात आहेत भाजपच्या, ते सगळे एकत्रित येऊन सत्ता स्थापनेसाठी दावा करतायत। नेमकं काय घडतंय, काय होऊ शकतं 11 वाजता? सिद्धेश, नक्कीच अकोला जे आहे, वंचित, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, ठाकरेंची शिवसेना, भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आणि अपक्ष नगरसेवकांची अकोल्यात काल जे आहे रात्री डिनर डिप्लोमसी बैठक पार पडली। या बैठकीत प्रामुख्याने वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे साजिद खान पठाण, एकंदरीत पाहता 30 पेक्षा जास्त नगरसेवक तिथे उपस्थित होते। आणि ही जी आहे बैठक जी आहे अकोला शहराच्या बाहेर जे सिटी स्पोर्ट क्लब आहे इथे बैठक झाली। त्यामुळे अकोल्याच्या राजकारणातील मोठी घडामोड या ठिकाणी दिसून आली। अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी वंचित, एमआयएम आणि काँग्रेस, उद्धव ठाकरेची शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, भाजपचा बंडखोर अपक्ष नगरसेवक एकत्र येणार असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले। मात्र असं असलं तरी महापौर पदावरून या नव्या आघाडी जी आहे बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद वर्षा, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।